यावेळेस समीकरण 6 बॉल 22 धावा. गोलंदाज साजन. मागील मॅच वरती काय कमालीची गोलंदाजी केली होती साजन या गोलंदाजाने. एक चेंडूवरती 3 धावांची आवश्यकता असताना त्या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकला होता आणि तोच साजन यावेळेस मात्र मैदानाच्या हातमध्ये तयार गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज असेल. डाव्या यष्टीच्या बाहेरून सुरुवात 6 चेंडू 22 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती सांभाळून घ्या मित्रांनो, सांभाळून खेळा मित्रांनो. थोडस चेंडू मात्र नक्कीच त्या ठिकाणी निर्धाव असेल. बॅट मात्र नक्की हातामधून सुटली होती परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. नेक्स्ट बॉल तयार. नेक्स्ट बॉल मात्र तयार असताना यावेळेस बॅट कडा कमबॅक होतोय त्या ठिकाणी साजन. पुन्हा एकदा यावेळेस साजन कमबॅक नक्की करतोय आणि कमबॅक मात्र करत असताना दिनेश गवळी सारख्या फलंदाजाला मात्र बेड्या टोकल्या जातात, थांबवला जात आहे. विकेट मात्र त्या ठिकाणी असेल तिसरा. टीम कापून सिंगलला लागलोय. तिसरा धक्का. नवीन फलंदाज नवीन बॅटर असेल त्या ठिकाणी गौरव. बघूया गौरव मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा गौरव करेल का हे मात्र बघणं योग्य असेल. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 3 चेंडूचे खेळ शिल्लक असेल. माफ करा 4 चेंडूचे खेळ शिल्लक. इथून आपण बघितलं तर एका चेंडूला सोन्याचा भाव. प्रति चेंडूवरती षटकाराची आवश्यकता असेल. 3 षटकार 1 चौकार 1 निर्धाव चेंडू. सामन्यावरती कमबॅक आणि त्या ठिकाणी मात्र नक्कीच सामन्यावरती पकड बनवत असताना त्या ठिकाणी टीम भिलवाड संघ 1 धाव एका धावेसोबत वाढ. अजूनही 21 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 3 चेंडू शिल्लक आहेत. इथून जर का एक खराब चेंडू सामन्यामध्ये ट्विस्ट येत आहे परंतु तोच खराब चेंडू असेल का मैदानाच्या आतमध्ये. साजन सारखा गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज आपला अनुभव मैदानाच्या आतमध्ये आजमावताना आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर चेंडू मात्र 1 धाव तर पूर्ण होते परंतु त्या ठिकाणी पंच मात्र नक्कीच 1 धाव त्या ठिकाणी असेल. आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येते ट्विस्ट. कॉल येतोय नो बॉलचा. मुक्त चंदन घिसमरेनंदन आणि या चेंडूवरती मात्र आवाज येईल का झापूक झुपूक. यावेळेस मात्र संधी आहे हात मात्र मोकळे करण्यासाठी आणि हात मात्र मोकळे करण्यासाठी संधी असताना हात मात्र यावेळेस मोकळे करू दिले नाही. चेंडू होतो जमा निर्धाव आणि निर्धाव चेंडू सोबत सामन्यावरती परिपूर्ण पकड बनवून ठेवली जाते टीम भिलवाड या संघाने. आणि त्या ठिकाणी 2 चेंडू शिल्लक. आजच्या दिवसावरती मात्र नाव कोरण्यासाठी भिलवाड संघ तयार असेल आणि तयार मात्र असताना मोठ्या पटकाला ट्राय केला. चेंडू उंचावतोय. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक टिपलाय जेल. फलंदाज आहे त्या ठिकाणी फेल आणि फलंदाज मात्र फेल होत असताना गौरव फलंदाजाला माघारी परतवलं जात आहे. नवीन फलंदाज मनोज हा फलंदाज मात्र फलंदाजीसाठी सज्ज. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. सामन्यावरती परिपूर्ण पकड बनवून ठेवली आणि परिपूर्ण पकड बनवून ठेवत असताना भिलवाड संघ विजयापासून मात्र 1 पाऊल दूर. आजच्या दिवसावरती आजच्या त्या ठिकाणी नाव मात्र कोरण्यासाठी सज्ज असेल आणि मैदानावरती मात्र त्या ठिकाणी आज नक्कीच दिवाळी साजरी केली जाईल. भिलवाड संघ शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आणि अंतिम चेंडू शिल्लक असताना त्या ठिकाणी दिवाळी मात्र नक्कीच साजरी केली जाईल. भिलवाड संघ आजच्या दिवसावरती मात्र ठरला जातो हिरो. आजच्या दिवसावरती नाव कोरले जाते भिलवाड संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मी कापूर्णे संघाला सुद्धा देतो शुभेच्छा. कापूर्णे संघाने सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु प्रयत्नाला यश आलं नाही परंतु खेळ मात्र त्यांनी चांगल्या प्रकारे केला आणि